आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पटोले यांच्या निलंबनाची सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता. 5 तारखेला दोन्ही ठाकरेंचा वरळीतल्या डोममध्ये मेळावा. आज मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते करणार पाहणी. हिंदीचा GR मागे घेतल्यानंतर जंगी तयारी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी. मंत्र्यांना जेवणासाठी निमंत्रण. अधिवेशनातील रणनीतीवर होणार चर्चा. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर. आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. नाराजीनंतर दिलेला पदाचा राजीनामा. माजी आमदार अपूर्व हिरे दुपारी 12 वाजता करणार भाजपात प्रवेश. उत्तर महाराष्ट्रामध्ये विरोधकांना एकापाठोपाठ एक धक्के. महाराष्ट्र भाजपाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या हाती. आज पदभार स्वीकारणार. महाराष्ट्र भाजपा बळकट करणार, चव्हाणांचा निर्धार. बीड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर. 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार. मुलीला केबिनमध्ये बोलवून बॅड टच करायचे, पालकांचा आरोप. आज संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज ते बोरगाव श्रीपूर असा प्रवास करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस ते वेळापूर असा प्रवास करेल. वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 4 लाखाची मदत. सरकारकडून नवे परिपत्रक. अपघातानं 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाखाची मदत. साईबाबांना सर्वधर्मीय पूजतात, मात्र काहींकडून साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य. साईंची बदनामी केली जाते, साई संस्थांचा आरोप. कोर्टातही धाव. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि आडत व्यापारी यांच्यामध्ये वाद. शेतकऱ्यांना वादाचा फटका. संप मागे न घेतल्यास गाळे ताब्यात घेण्याचा सभापतींचा इशारा. अहिल्यानगरमध्ये दुधाचे भाव 4 रुपयांनी पडले. शेतकऱ्यांना मोठा फटका. संकटांनी घेरलेल्या दूध उत्पादकांसाठी दुष्काळात 13वा महिना. सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी.